तिसरी, चौथी आणि पाचवी फक्त, बाकी कोणी हाताखाली करायचे नाही. तिसरी, चौथी आणि पाचवी मुख्यमंत्र्याची कामं काय सांगतो तुम्हाला. काय काय मुख्यमंत्र्याचे आल्या पहिलं समजा आम्ही जर ऑफिस मध्ये जर काही जर काम करत असलो तर त्या वर्गावर काय करायचं, त्यांनी थोडं नियंत्रण ठेवायचं. तिथल्या मुलांना काहीतरी अभ्यास सांगायचा, तिथल्या मुलांना गोंधळ करून द्यायचं नाही, आहे की नाही. हा, कोणाला व्हायची इच्छा वरी आता मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय. तिसरी, चौथी, पाचवी. नंतर कोण आहे शिवानी मोरे. सारिका बोडखे का खडू का बोडखे. नाव लिहितो मी, फक्त डबल नाव आलं तर हा नाव लिहू आपण. आरुषी. 3 नंबर, 4 नंबर सारिका. नंतर तेजल. अमृता. घे स्टार्ट कर. मी स्टार्ट केलं समोर माझ्याकडे घे ना. तिथे उभे राहील त्यांच्यात मागे आणि मग जवळ तुम्ही एवढे जण उभे राहिला. तर बघा आता पण काय केलं, सगळ्या शालेय मंत्रिमंडळ निवडायचं की नाही. सुरुवात केली का त्याची. एक मिनिट मध्ये कोण कोण उभे राहणार, तर इच्छुक उमेदवारांची नावं ही आहेत बरोबर. आपल्याला मंत्रिमंडळामध्ये कोण कोण निवडायचं आहे. मुख्यमंत्री निवडायचं आहे, उपमुख्यमंत्री निवडायचं आहे, आरोग्यमंत्री निवडायचं आहे, स्वच्छता मंत्री निवडायचं आहे, सांस्कृतिक मंत्री आणि क्रीडा मंत्री. हे काय काम करणार आहेत हे पण तुम्हाला आता समजावलंय की शाळेची शिस्त ठेवायची आहे, स्वच्छतावाल्यांनी स्वच्छता ठेवायची आहे, आरोग्यवाल्यांनी काय करायचं आहे, नखे तपासणे, आहार तपासणे, सगळं जेवतात का नाही ते पाहणं, अशी या मंत्रिमंडळाची वेगवेगळी कामं आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे सांगितलं होतं आपल्याला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे. हो, देवेंद्र फडणवीस बरोबर की नाही. आणखी कोण आहे, एकनाथ शिंदे आहेत बरोबर. मग असे हे आपल्या राज्यातून हे मंत्री निवडायचे, त्यांना मंत्री आता शाळेसाठी काम करणार आहेत, त्यांना ते काम राहणार आहे. तर उमेदवार एवढे आहेत, तर आता आपल्याला मंत्री जेव्हा आपण उमेदवार राहतो तेव्हा प्रचार पण सुरू करावा लागतो की तुम्ही आम्हाला का मतदान करायचं. आपण लोकशाही पद्धतीने करतोय ना. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्यासाठी लोकांच्या मदतीने चालवलेलं राज्य. तसं आपण काय करतो, शालेय मंत्रिमंडळ. ए कोण आहे तिथे. ए चला बाहेर जा, थांबव. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांच्या मधूनच विद्यार्थ्यांमधूनच निवडलेले आणि शाळा चांगली व्हावी म्हणून जे मंत्री काम करतात बरोबर की. शाळेचा अभ्यास चांगला व्हावा, शाळेतले विद्यार्थी शिस्तीने राहावेत बरोबर, शाळेचं चांगलं नाव व्हावं, शाळेमध्ये बाहेरच्या ज्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर यावेत, हे तुमची जबाबदारी आहे. आणि लक्षात, ऑनलाईन प्रश्नमंजुषा आहेत, स्पर्धा क्रीडा स्पर्धा आहेत खेळाच्या, मग ह्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. आता हे मुख्यमंत्री पण होणार आहेत, याच्यातूनच आरोग्यमंत्री होणार आहे, याच्यातूनच स्वच्छता मंत्री करणार आहोत. जो सर्वात जास्त मतं पडणार तो कोण होणार, मुख्यमंत्री. त्याला ज्याच्यापेक्षा कमी असेल तो कोण होणार, उपमुख्यमंत्री. त्याच्यानंतर आरोग्यमंत्री, मग स्वच्छता मंत्री. अशा पद्धतीचे हे मंत्री तयार होणार आहेत. तर आता ह्यांना आपण प्रचार करायचा असतो की तुम्ही आम्हाला का मतदान करायचं, तू मला मतदान कर असं आपण म्हणतो होय की नाही. मतदानाच्या वेळेस तुम्ही पाहिलंच की ते प्रचार करतात वगैरे, तर त्यावेळेस तुम्हाला तसं मतदान करायचं आहे. चला आता प्रचाराला सुरुवात करता. तुम्ही एकमेकांशी बोला, या खाली. हे आपले उमेदवार आहेत, हे का तुम्ही मतदान करणार ते त्यांना सांगा. तर गोलमध्ये उभे राहा, ते तुम्ही सांगा, तुम्ही एकमेकांशी बोला की आपला प्रचार तुम्ही आपल्याला का मतदान करायचं, एकेकाला धरून सांगा की मलाच कर म्हणून होय की नाही. गोल गोल केला तरी चालेल. हां ते मी कर. गायत्री खाली ना. तुमचं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कुणाला मतदान करणार आहात. आपल्याला माहिती आहे ज्याला मतदान जास्त पडणार ते निवडले जाणार, ज्याला कमी मतदान असेल ते नाही हे होणार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं की तू मला मतदान कर, तेव्हा तुम्हाला जास्त मिळतील. 1 किंवा 2 जणांना सांगून मतदान मिळणार नाही होय की नाही. गावातल्या सगळ्या लोकांना भेटावं लागतं की नाही मतदान करायला, की तुम्हालाच कर म्हणून. अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या वर्षी येत. आदित्य बोल सगळ्यांशी की तुम्हालाच मतदान कर, मग मी तुला काय देईन, मग मी तुझा नंबर काढून देईन होय की नाही. मी तुला ह्या स्पर्धेत पाठवीन
नाही म्हणायचं नाही, हो म्हणायचं नाही. आपल्याला त्या चिठ्ठीत मतदान करायचंय, पेटीत आपलं मत टाकायचंय. आता कोणीच कोणाला काही बोलायचं नाही, मी तुला करणार नाही. आपल्याला मतदान कशात टाकायचंय? पेटीत टाकायचंय. आणि तुम्हाला ज्याला मतदान करायचंय त्याचं नाव लिहायचंय चिठ्ठीवर. तिथे फळं आहे ना, तिथे फळ्यावर नावं लिहिलेली आहेत. इथं आलं की अगोदर तुम्ही तिथं मध्ये आला की सरच्या तिथं सर तुमच्या बोटाला शाई लावते हा आणि एक चिठ्ठी देते. मग तिथं पुढं माझ्यापेक्षा तिथं नाव टाकून तुम्हाला तुमचं काय करायची सही करायची. आणि नंतर मग तिथं पलीकडे जाऊन तुम्ही काय बोलायचं दिसत नाही कोणाला मतदान करतात ते काही. आणि तिथं पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही ज्याला मतदान करायचे त्या चिठ्ठीवर काय लिहायचं? नाव लिहायचं सगळ्यांनी. हा ते हा ज्यांना लिहिता येत नाव देते ते बाकीच्यांचे नाव फळ्यावर लिहिलेले सगळे. ज्यांना करायचे ते फळ्यावरचं नाव बघायचं आणि हे करायचं. आणि जर तुम्हाला नसलं लिहिता येत तरी आम्ही तिथं आहे तुम्हाला मदत करायला. हा ठीक आहे मॅडम. अगोदर काय करा तू माधव मॅडम, अगोदर हे नाव मतदानाचं दिनांक मतदान कक्ष हे ते नंतर मग मतदान कक्ष हां. पहिला मेंबर एक चिठ्ठी आणि एक शाई लावून घ्या. हां चला पटापटा इथं सही कर अशी जर उलटीच करायची थोडं कर. हां सरळ नाव. अरे तू जसं नाव टाकतात टाक ना असं. हां ओके. हां जा तुझं नाव लिही आणि त्याच्यात बॉक्स टाकायचं. त्याच्यात बॉक्समध्ये थांब ये हां सर कशी तोपर्यंत हां दावा दावा गडी करायची अजून पण एकदा. टाका त्याच्यात. अवश्य सही करी ना बाहेर जा. चला पुढचं एक जरा काय नाव आहे तुझं? अर्चना. हा हा नुसतं नाव नाही काही गरज नाही. नुसतं नाव टाकायचं कारण डबल नावाचं कोणीच नाही का. पुढचं बोलवा सर तुम्ही. हो ना तेच तर. अभिराज ब्लॉकवर जायचं ज्यांचं मतदान झालं त्यांनी तिथे जाऊन उभं राहायचंय. ए शांत. पटपट मतदान व्हायचं असेल तर शांत उभं राहायचं आपल्याला. आणि आपल्याला ज्याला मतदान करायचं त्याचं नाव लिहायचंय. आणि ज्याला पेन नसेल त्यांनी बाकीच्यांनी झालेल्यांनी पेन द्या. पेन घेऊन या. पेन सोबत नेक्स्ट चला नेक्स्ट. हां सोबत पेन घेऊन या. तुझं काय नाव आहे? शिवानी नाव. चला पुढचं जरा नेक्स्ट मी ते असं झालं पूर्ण असं काय सगळ्यांना नाही लागलं. ओरिजिनल मतदानला पण हेच होतं. ते म्हातारे माणसं आपल्याकडून आतमध्ये फिरतात. आपण म्हणतो नको नको. ते नाव लिहायचं तुला करायचं ते आणि ते घडी करून याच्यात टाकायचं. ज्योती नाव टाकलं तुझं. अगं तसंच ना.
असं तर सांग ना. पटपट लिहीन. एक मिनिट थांब 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 मी तिथे सरांपाशी थांब. ती नाव लिहिते अजून. इथंच थांब इथंच थांब. नाव लिहून घे तू कुणाला मतदान करायचं ते. काय नाव तुझं सांग. पण मला वाटतं सर आज निकाल नाही लागणार. उद्या उद्या निकालासाठी खूप गर्दी. सर उद्या निकालासाठी खूप गर्दी होणार आहे. म्हटलं उद्या निकाल लावणार असो ना तर उद्या खूप गर्दी होणार आहे आपल्याकडे. अरे एकदम साईड. चल अंगद बाहेर ये. अंगद बाहेर. नाम लिखने को आ रहा है ना. नाम हाँ. अभी देने का अंदर जाके बताने का नहीं पहले. वो चिट्ठी में डालने का. ऐसे बाहर बताने का नहीं. जा हौल से जा. जा ना उसको पेन देना. जेल उसको पेन देना. नहीं रे वो तीन जगह पे है ना. जा. ए अरे बाहेर बाहेर वा ह्याच्या बाहेर वा. एक छानच. बघू शाई लावली नंदिनी. केले मतदान. हो नंदिनीचा खर्च दिसेल. का कुठे चालली गायत्री. चला
इकडे इकडे आरो